नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे। त्या कामात सध्या रस्त्यावरील जुना डांबरी रस्ता खोदून टाकला जातोय। या रस्त्याच्या बाजूला नेरळ विद्या भवन शाळा असून त्या शाळेची जलवाहिनी रस्त्याच्या कडेने पुढे जातीये। त्या रस्त्याच्या कामात 3 फेब्रुवारी रोजी रस्त्याच्या कामासाठी आणलेल्या जेसीबी मशीनने तोडले आणि नंतर ती जलवाहिनी जोडण्यात आली नाही। त्याचा परिणाम या शाळेतील 200 विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी आपल्या घरातून आणावे लागते। या शाळेत जाणारी जलवाहिनी तुटल्याने या शाळेत 3 फेब्रुवारीपासून कोल्हारे ग्रामपंचायतचे पाणी आलेले नाही। त्याबद्दल या शाळेच्या शिक्षकांनी कोल्हारे ग्रामपंचायत तसेच कर्जत तहसीलदार आणि कर्जत पंचायत समिती गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन आपली कैफियत मांडली आहे। मात्र मागील 20 दिवसात रस्त्याचे काम करणारे ठेकेदार यांच्याकडून जलवाहिनी दुरुस्त करण्याचे कार्य देखील ठेकेदारानं केलेलं नाही। शाळेतील विद्यार्थ्यांचे कोणतेही म्हणणे नेरळ कळंब रस्त्याचे काम करणारा ठेकेदार करत नसल्यानं शाळा व्यवस्थापन आक्रमक झाली आहे। आज शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेच्या समोरून जाणाऱ्या ट्रक अडकवून ठेवल्या असून रस्त्याचे काम देखील अडवण्याचा इशारा दिला आहे। शाळेचे शिक्षक सचिन अभंगे आणि संतोष कांबरी यांनी शाळेचे वतीने 2 दिवसांचा इशारा देण्यात आलाय। 2 दिवसात शाळेची जलवाहिनी नव्याने टाकण्यात आली नाही तर शाळेचे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक वर्ग हे सर्व नेरळ कळंब रस्ता अडवून ठेवणार आहेत। 22 ते 23 दिवसांपासून नेरळ कळंब राज्यमार्गावर रस्ता रुंदीकरण आणि काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे। परंतु कंत्राटदारांच्या हायवा, जेसीबी, डंपर, कोकण यासारख्या अवजड वाहनांनी पूर्णपणे ग्रामपंचायत स्टँडपोस्ट दिलेला आहे। त्या स्टँडपोस्ट ते नेरळ शाळेपर्यंत नेरळ विद्या भवन दामोद शाळेपर्यंत येणारी पाईपलाईन ही आमची तुटलेली आहे। आम्ही 2 वेळा स्वतःचे पैसे खर्च करून पाईपलाईन दुरुस्ती केली, परंतु कंत्राटदारांकडे आम्ही वारंवार मागणी करतो, पण कंत्राटदार नेमकं आहे कोण याचा तपास अजून आम्हाला लागलेला नाही। कंत्राटदार नेमकी ठेकेदार व मुख्य आहे त्याचं या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष दिसतंय आणि गेल्या 22 ते 23 दिवसापासून 250 विद्यार्थी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत। प्रसाधनगृहाची स्वच्छता मुलांना मिळत नाही। शालेय पोषण आहाराच्या स्वयंपाकासाठी पाणी आम्हाला मुबलक प्रमाणात मिळत नाही। पाणी आम्हाला बाहेरून आणावं लागतं, नदीवरून आणावं लागतं। काही वेळा आम्ही विकत जार आम्ही घेतोय। या सर्व बाबी आम्ही सब ठेकेदारांना सांगून सुद्धा त्या अजून दुरुस्त झालेल्या नाहीत आणि आमची ही मागणी आहे, पुढील 2 दिवसामध्ये जर शाळेला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली नाही, पाईपलाईन पूर्ववत झाली नाही तर आम्ही विद्यार्थ्यांना घेऊन साधारणतः 4 तारखेपासून आम्ही रस्ता रोको करणार। काम तिथलं रस्त्याचं काम अजिबात आम्ही होऊन देणार नाही ही आमची मागणी आहे। कारण खूप मानसिक त्रास आम्हाला गेल्या महिन्याभर आम्ही चालू आहे आम्हाला आणि हा मुद्दा येत्या चालू अधिवेशनामध्ये आपले स्थानिक आमदार असतील, शिक्षक आमदार असतील यांच्या कानावर घालून हा मुद्दा विधानसभेत चर्चेला जावा ही आमची मागणी आहे। सर, तुम्ही बोलतात की त्यांनी पाईपलाईन बसवून दिली होती पण ती कच्च्या स्वरूपाची। हो, त्यांनी आमच्या पाईपलाईनच्या दर्जापेक्षा गेज आणि दर्जा कमी असणारा पाईपलाईन बसवलेला आहे। तुम्ही ते पाहू शकता की तो किती किरकोळ स्वरूपाचा आहे। साधा पाय दिला तरी तो पाईप तिथं फुटू शकतोय आणि मग एवढा पाण्याचा प्रवाह फुकट जाणार नाही का, हा एक मोठा प्रश्न आहे। याबद्दल तुम्ही प्रशासनाला काय बोलाल? प्रशासनाला सांगायचं म्हटल्यानंतर तहसीलदार आणि प्रांताधिकारी यांना आमचं निवेदनानंतर काम चालू आहे। आम्ही विश्वास ठेवून आज सब ठेकेदार आणि कंत्राटदार यांच्या तोंडी बोलण्यावर आम्ही विश्वास ठेवून गेली 22 ते 23 दिवस आम्ही अवलंबून होतो, परंतु आता आमचा सहनशक्तीचा अंत झालेला आहे आणि विद्यार्थ्यांचा मानसिक त्रास आम्ही का सहन करा। उन्हाचा तडाखा वाढलेला आहे आणि या उन्हाच्या तडाख्यामध्ये जर पाण्यापासून जर गैरसोय असेल तर ते शालेय प्रश्नाला आमच्या रेप्युटेशनला शोभणार नाही। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।